तर न्यूज 18 लोकमतच्या कार्यालयातल्या बाप्पाच्या आरतीसाठी मंत्री रवींद्र चव्हाण आलेत आणि त्यांच्या हस्ते ही आरती संपन्न झाली। आणि यानंतर आता पुढच्या बातम्यांकडे वळूयात। गणेशोत्सवासाठी कोकणात आलेल्या लाखो चाकरमान्यांचा परतीचा प्रवास आता सुरू झाला आणि मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या सर्व रेल्वे गाड्या प्रवाशांनी खचाखच भरून जात आहेत। कोकण रेल्वे मार्गावरील रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड स्थानकात प्लॅटफॉर्मवरील प्रवाशांना एक्सप्रेसमध्ये शिरता आलेलं नाही, त्यामुळे रेल्वेमधील आणि प्लॅटफॉर्ममध्ये प्रवाशांमध्ये धक्काबुक्की झाली आणि यावेळी संतप्त प्रवाशांनी मंगला एक्सप्रेस रोखण्याचा प्रयत्न केला। आधीच्या स्थानकातून रेल्वे गाड्या खचाखच भरून आल्यामुळे तसंच आतमधून दरवाजे बंद केल्यानं खेड स्थानकातील प्रवाशांना आतमध्ये शिरता येत नसल्यानं बराच काळ गोंधळ निर्माण झाला होता। गणेशोत्सवासाठी कोकणात आलेल्या लाखो चाकरमान्यांचा परतीचा प्रवास सुरू झालेला आहे आणि आपण बघतोय की मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या सर्व रेल्वे गाड्या अक्षरशः तुडुंब भरलेल्या आहेत, फुल भरलेल्या आहेत। मोठी गर्दी जी आहे ही रेल्वे स्टेशनला झालेली आपल्याला पाहायला मिळते। आपण बघू शकतो की या आधीच्या स्टेशन पासूनच या ठिकाणी दरवाजे बंद केलेले आहेत लोकांनी आणि या बाजूला जर बघितलं तर लोक जे आहेत हे मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी गर्दी करून आहेत। दरवाजे कुठल्याही प्रकारे उघडले जात नाहीत, त्याच्यामुळं मोठा या ठिकाणी पोलीस बंदोबस्त देखील आहे आणि खेड स्टेशनला थांबलेले जे प्रवासी आहेत त्यांना बसण्यासाठी अक्षरशः पोलिसांना देखील विनवणी करावी लागते। कोकण रेल्वे मार्ग हा खचाखच गर्दीने भरलेला आहे। या बाजूला जर बघितलं तर मोठी गर्दी आहे, परंतु दरवाजे जे आहेत गाड्यांचे हेच या ठिकाणी बंद असलेले पाहायला मिळते, त्याच्यामुळं मोठी गर्दी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। एकंदरीत जर बघितलं तर सुरक्षित प्रवास व्हावा यासाठी प्रशासनाने आवाहन केलेलं आहे। अनेक गणपती स्पेशल जादा गाड्या या ठिकाणी सोडलेल्या आहेत, परंतु मुंबईच्या दिशेने जाणारी जी गर्दी ही आता मोठ्या प्रमाणावरती प्रत्येक कोकण रेल्वेच्या स्थानकावरती पाहायला मिळते। चंद्रकांत बनकर, न्यूज 18 लोकमत, खेड, रत्नागिरी। आणि तर यानंतर एक मोठी बातमी येते। नागपूरमध्ये राष्ट्रीय ओबीसी महासंघाकडून केलं जाणारं आमरण उपोषण हे 29 सप्टेंबरपर्यंत स्थगित करण्यात आलंय। मात्र इथे साखळी उपोषण सुरूच राहणार आहे। नागपुरात सुरू असलेल्या आंदोलनाचा आजचा 15वा दिवस आहे आणि सरकारनं ओबीसी महासंघाला 29 तारखेला चर्चेसाठी बोलावले आणि हा प्रस्ताव आल्यामुळे आमरण उपोषण 29 तारखेपर्यंत स्थगित करण्यात आल्याचं सांगण्यात येतंय। मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यास ओबीसी महासंघाचा विरोध आहे आणि राज्य सरकारचं ठोस आश्वासन मिळाल्यानंतर राज्यभरातील आंदोलन राष्ट्रीय ओबीसी महासंघ मागे घेणार असं देखील सांगण्यात येत आहे। येत्या 29 तारखेला सरकारने आम्हाला चर्चेला बोलवलं आहे। आम्ही अशी आशा बाळगतो की सरकारची आमची सकारात्मक चर्चा होईल। जर सकारात्मक चर्चा झाली नाही आणि सरकारने आमच्या प्रश्नांकडे लक्ष देऊन ते सोडवले नाही तर भविष्यामध्ये हे आंदोलन आणखी तीव्र होऊ शकते। महिला आरक्षण विधेयक हे केंद्र सरकारनं बहुमतानं पारित केलं, मात्र एमआयएम पक्षानं या विधेयकाला विरोध केला। एमआयएमचे असदुद्दीन ओवैसी आणि इम्तियाज जलील यांनी विधेयकाला विरोध केला, त्यामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप कार्यकर्त्यांकडून क्रांती चौक इथे जलील यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। यावेळी कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये झटापट सुद्धा झाली। लातूर जिल्ह्यातील प्रस्तावित सोयाबीन आणि देवणी गोवंश संशोधन केंद्र बीड जिल्ह्यात नेल्यामुळे लातूरमधील शेतकरी आणि पक्ष संघटना आक्रमक झाल्या आहेत। लातूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर हमाल माथाडी युनियनचे जिल्हाध्यक्ष बालाजी जाधव यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली आणि त्यांना अनेक पक्ष आणि संघटनांनी पाठिंबा दिला आणि जोपर्यंत कागदोपत्री संशोधन केंद्राचा निर्णय घेतला जात नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही असं जाधव यांनी म्हटलं। छत्रपती संभाजीनगर येथे मंत्रिमंडळाची बैठक झाली। त्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये लातूरसाठी प्रस्तावित असलेले सोयाबीन संशोधन केंद्र हे परळी येथे हलवण्यात आले। सोयाबीन संशोधन केंद्र तसेच लाल कंदारी व श्वान पश्चिमी श्वान हे संशोधन केंद्र सुद्धा बीड जिल्ह्यामध्ये हलवण्यात आले। जोपर्यंत या निर्णयाचा फेरविचार होऊन निर्णय बदलण्यात येणार नाही तोपर्यंत आम्ही आमरण उपोषण करणार आहोत। नागपुरात मुसळधार पावसामुळे शहर जलमय झालं। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाची आज पाहणी केली। अंबाझरी तलाव परिसरात त्यांनी पाहणी केली असून अधिकाऱ्यांना उपाययोजना करण्यासंदर्भात सूचना केल्या।
आता सगळ्या भागांची पाहणी केलेली आहे आणि अतिशय वाईट परिस्थिती आहे. लोकांना भरपूर त्या ठिकाणी त्रास झालेला आहे. लोकांच्या घरात पाणी गेल्यामुळे घरचं सगळं अन्न धान्य कपडे त्यांचे गाद्या किंवा फ्रीज टीव्ही असं सगळं मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी डॅमेज झालेलं आहे. पाणी आउटफ्लँक होणं हे साहजिक होतं, पण तरी देखील आपल्याला त्यातलं बरंचसं नुकसान टाळता आलं असतं. विशेषतः जसं नाल्यामध्ये काही अवरोध आहेत, 20, 25, 30 वर्षापूर्वी काही स्ट्रक्चर्स तयार केलेले आहेत, ते जर आपण काढले तर भविष्यात एवढं पाणी आल्यानंतर किमान ते घरामध्ये शिरणार नाही. त्या दृष्टीने आपल्याला काम करावं लागेल. नाल्याच्या भिंती किंवा नाग नदीच्या भिंती या ज्या तुटलेल्या आहेत त्या भिंती देखील आपल्याला त्या ठिकाणी निश्चितपणे तयार कराव्या लागतील. रायगडमध्ये पावसाचा जोर वाढलाय आणि मुसळधार पावसामुळे सखल भागात पाणी साचलंय. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली आणि साचलेल्या पाण्यातून मार्ग काढताना वाहन चालकांना कसरत करावी लागली. दरम्यान हवामान खात्याकडून रायगडमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनानं नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन केलंय. इथे एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत येऊयात. पाहत राहा महाराष्ट्र.